सर्वप्रथम सर्वांचं स्वागत. आज दिनांक 14 सप्टेंबर 2020. BCom भाग 2, मॅक्रो इकॉनॉमिक्स. समग्रलक्षी अर्थशास्त्र किंवा स्थूल अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र, यासाठी इंग्रजीत हा एकच शब्द आहे, मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण यापूर्वी राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे पाहिले, राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या विविध पद्धती पाहिल्या आणि राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना पाहिल्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना येणाऱ्या अडचणी विशद कर असा प्रश्न येतो परीक्षेला. डिफिकल्टीज इन कम्प्युटिंग नॅशनल इन्कम. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणाऱ्या अडचणी कोणत्या? आपण यापूर्वीच्या तासाला ह्या अडचणी पाहिल्यात. कन्सेप्ट ऑफ नेशन, म्हणजे राष्ट्र ही संकल्पना, अचूक अशा व्याख्या उपलब्ध नाही राष्ट्रीय उत्पन्नाची. अनेक पद्धतीपैकी ती नेमकी कोणती पद्धती योग्य हे ठरवणं अवघड आहे. शिवाय राष्ट्रीय उत्पन्न हा प्रवाह आहे. मेजरमेंट ऑफ फ्लो इज व्हेरी डिफिकल्ट. प्रवाहाचं मापन करणं अवघड आहे. शिवाय लोक निरक्षर असतात, त्यांच्या बाबतीत नोंदी कोण ठेवणार राष्ट्रीय उत्पन्नाच्या, ती अडचण आहे. त्यानंतर वस्तू विनिमय पद्धती ज्या प्रदेशात आहे, बार्टर सिस्टीम, तिथं अडचण आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची. त्यानंतर 7वा मुद्दा जो आहे तो म्हणजे डिफेन्स अँड हेल्थ सर्व्हिसेस. संरक्षण सेवा आणि आरोग्य सेवा यांची राष्ट्रीय उत्पन्नात किंमत समाविष्ट किती करावयाची, हा प्रश्न. म्हणजे देशाचं संरक्षण करणं हे महत्त्वाचं काम आहे आणि त्यामुळं संरक्षणाची किंमत करता येत नाही. संरक्षण सेवा किंवा आरोग्य सेवा यांचं नेमकं किती मूल्याचं संरक्षण झालं हे सांगता येत नाही. आता सध्या भारत आणि चीन या दोन देशामध्ये सीमेवरती संघर्ष सुरू आहे, सीमावाद आहे या दोन देशात. म्हणजे ब्रिटिश काळापासून ब्रिटिशांनी आखलेली जी रेषा होती, मॅकमोहन रेषा, या दोन देशांच्या मध्ये, तर अनेक ठिकाणी सीमा निश्चित नाही. आणि मग त्या ठिकाणी एकाच ठिकाणी भारताचे सैनिक गस्त घालतात, चीनचे घालतात. चीनने आत्तापर्यंत 1962ला भारतावरती आक्रमण केलं, भारताचा पराभव झाला. त्यानंतर 1967ला भारत चीन या दोन देशामध्ये एक मर्यादित संघर्ष झाला. त्या संघर्षात सिक्कीम या ठिकाणी भारतीय सैन्य आणि चिनी सैन्य, भारतीय सैनिकांनी 467 चिनी सैनिकांना ठार केलं आणि भारताचे साधारणतः 65 सैनिक ठार झाले. 67ला चकमक झाली. त्यानंतर 75ला झाली, 1975ला. त्यानंतर 2 वर्षापूर्वी भारत चीन सीमेवरती भूतानच्या बाउंड्रीजवळ डोकलाम इथं संघर्ष झाला. 2 महिने या दोन देशांचे सैनिक समोरासमोर होते डोकलाम इथं. आणि आता ह्या 2020मध्ये चीनचं सैन्य जवळजवळ आज अनेक महिने झालं तिथं समोरासमोर आहे लद्दाखमध्ये. लद्दाखच्या एरियामध्ये गलवान खोऱ्यात एक मोठी चकमक झाली भारतीय सैन्य आणि चिनी सैन्याची. आणि आता तिथं जवळजवळ 2-2.5 महिने भारतीय सैन्य, रणगाडे, भारतीय वायुदलाची विमानं, हजारो सैनिकांना तिथे एकाच वेळी सगळं राशनचा पुरवठा, हत्यारांचा पुरवठा, त्यांची राहण्याची सोय, त्यांचे गरम कपडे, विशेष बर्फात आवश्यक असणारे बूट. उणे तापमान आहे तिथं, हिमालयात उणे तापमान आहे. अशा परिस्थितीत
भारतीय सैन्याला तिथं अनेक अडचणी आहेत, चिनी सैन्याला पण आहेत. जवळजवळ भारताच्या 4-5 कोर सैन्य तिथं तयार आहे लढाईसाठी. एका कोरमध्ये 50,000 सैनिक असतात एका कोरमध्ये. अशा 4 ते 5 कोर भारताचं सैन्य तिथे उपस्थित आहे. चीनचं यापेक्षाही जास्त आहे. मग सैन्य एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायचे, हेलिकॉप्टर एका ठिकाणाहून दुसरीकडे न्यायचे, दारुगोळा खरेदी केला भारत सरकारने तोफांसाठी लागणारा, बंदुका खरेदी केल्या दरम्यानच्या काळात, राफेल विमानं आली, हेलिकॉप्टर आली, नवीन करार केले, हजारो कोटी रुपये खर्च केले. नेमक्या या पैसे खर्च करण्यामुळं भारताला त्याचा किती लाभ झाला हे पैशात सांगणं अवघड आहे. गलवान खोऱ्यात आत्ताच्या लढतीमध्ये मर्यादित लढाईत 20 भारतीय सैनिकांना हौतात्म्य प्राप्त झालं. आणि चीन या देशाने तर किती जणांना हौतात्म्य रे त्यांनी जाहीरच केलं नाही. मग सैनिकांनी बलिदान दिलं, एवढा पैसा खर्च केला, त्याचा देशाला किती लाभ झाला हे पैशात सांगता येत नाही, त्याचं मूल्यच करता येत नाही. या संरक्षणाची ही सेवा अमूल्य सेवा आहे सैनिकांकडून झालेली. एवढे पैसे खर्च झाले आणि आम्हाला इतका संरक्षणाचा लाभ झाला हे पैशात सांगता येत नाही, अमूल्य आहे ते. तसंच आरोग्य सेवेत आहे. कोरोना संकटाच्या काळात आरोग्यावरती सरकारने इतका पैसा खर्च केला आणि त्यामुळं इतकी त्या राष्ट्रीय उत्पन्नात म्हणजे भर पडली किंवा इतका लाभ झाला, पैशात हे सांगता येत नाही. आरोग्य सेवेचा जीवन हे अमूल्य आहे. हजारो कोटी रुपये सरकारने खर्च केले. आरोग्य ही प्राधान्याची गोष्ट आहे कोरोना काळात. मग आता आरोग्यासाठी खर्च किती झाला आणि त्यामुळे लाभ किती झाला, उत्पन्नात किती, हे पैशात सांगता येत नाही. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी ही अडचण आहे की संरक्षणाची किंमत, आरोग्य सेवेची किंमत आणि त्यामुळे किती लाभ झाला, राष्ट्रीय उत्पन्न किती वाढले हे पैशात सांगता येत नाही. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी ही अडचण आहे. लाभ होते पण नेमका तो पैशात सांगता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यानंतर 8वी अडचण आहे ती म्हणजे लॉंग टर्म प्रोडक्शन. एक्झाम्पल दॅट इज टँक अँड स्पेस क्राफ्ट ऑफ आवर कंट्रीज. दीर्घ काळात जे एखाद्या वस्तूचं उत्पादन करायला लागतं. अवकाश यान तयार करायला जो 5-5 वर्षाची मोहीम असते. तर मंगळावर भारताचं यान गेलं तर ते मंगळावर यान तयार करण्यासाठी जो 5-5 वर्षांचा प्रोजेक्ट असतोय. आता यान तयार झालं आणि मग त्याची किंमत कोणत्या वर्षात धरायची, 5 वर्षात विभागून धरायची का 5व्या वर्षी तयार झालं म्हणून 5व्या वर्षात त्याची किंमत धरायची राष्ट्रीय उत्पन्नात, ही अडचण आहे. नेमकं कोणत्या वर्षाच्या उत्पन्नात त्याचा समावेश करायचा हे ठरवता येणं अडचणीचं आहे. तसंच रणगाडे तयार करायला कितीतरी वर्ष लागतात. देशाच्या युद्धनौका तयार करायला कितीतरी वर्ष लागतात. एक युद्धनौका तयार करायला 5-10 वर्षांचा प्रोजेक्ट असतोय. मग ती युद्धनौका 10 वर्षांनी तयार झाल्यानंतर त्या युद्धनौकेचं मूल्य किंवा किंमत कोणत्या वर्षीच्या राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करायचं हे सांगणं अवघड आहे. त्या 10व्या वर्षात तयार झालं 10व्या वर्षात राष्ट्रीय उत्पन्नात समावेश करायचा, प्रत्येक वर्षी त्याचं विभाजन करायचं हे सांगणं अवघड आहे. म्हणजे ज्या वस्तू तयार होण्यासाठी दीर्घ कालावधी लागतोय अशा वस्तूंच्या बाबतीत नेमक्या कोणत्या वर्षात राष्ट्रीय उत्पन्नात त्याचं मूल्य मोजायचं हे निश्चित नक्की नेमकं सांगणं अवघड आहे. लॉंग टर्म प्रोडक्शन दॅट इज टँक अँड स्पेस क्राफ्ट इट इज डिटर्मिन इन्क्लूड और एक्सक्लूड
in the data of national income, it is very difficult. त्यानंतर 9वा पॉईंट आहे तो म्हणजे ड्युएल मेजरमेंट. दुहेरी गणना होऊ शकते. राष्ट्रीय उत्पन्नाचे दुहेरी मापन होऊ शकते. ही अडचण आहे. एकदा गावाचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला आणि पुन्हा ब्रेडचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला की पुन्हा त्यात गव्हाचा समावेश येतोच राष्ट्रीय उत्पन्नात. एका डाळीपासून अनेक पदार्थ तयार होतात. एकदा डाळींचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला तर डाळीपासून तयार होणारे अनेक पदार्थ आहेत त्यांचं सुद्धा जर राष्ट्रीय उत्पन्नात मोजमाप होते, अशा वेळी डाळीचं दुहेरी मापन झालं राष्ट्रीय उत्पन्नात. तर दुहेरी राष्ट्रीय उत्पन्नाचं म्हणजे मापन होणे ही एक अडचण आहे. इंडियामुळे नेमकं राष्ट्रीय उत्पन्न देशाचं कळत नाही. डाळीपासून एवढे पदार्थ तयार होतात, हरभऱ्याच्या डाळीपासून, की अनेक पदार्थ तयार होत असल्यामुळं समस्या निर्माण होते. एकदा औरंगजेब बादशहाने, दिल्लीपती, मुघल सम्राट, अत्यंत क्रूर, छळवणूक करणारा असा औरंगजेब बादशाह, त्याच्यासमोर डाळीपासून बनवलेले खाद्यपदार्थ ठेवण्यात आले. अनेक पदार्थ त्याने इच्छा व्यक्त केल्यावर त्याच्यासमोर ठेवण्यात आले आणि त्याला आश्चर्य वाटलं की हिंदू लोक पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक करतात. मग पुरणपोळी त्याच्यासमोर धरल्यानंतर त्याला आश्चर्य वाटलं की त्यानं उद्गार काढले की ऊपर चमडा नीचे चमडा, अंदर पुरण कैसे डाला, असं आश्चर्य त्याने व्यक्त केलं. म्हणजे इतके पदार्थ तयार होतात डाळीपासून, इतके चविष्ट विविध दर्जाचे खाद्यपदार्थ तयार होतात की मग त्यांचं दुहेरी मापन होते अनेक वेळेला. नेमका त्याचा फरक आपल्याला काढता येत नाही. त्यानंतर 10वी अडचण आहे डिफिकल्ट टू डिटरमिन ट्रान्सफर इन्कम. संक्रांत उत्पन्नाचा राष्ट्रीय उत्पन्नात बऱ्याच वेळा संक्रांत उत्पन्न कोणतेही ठरवणं अवघड आहे. अर्जित उत्पन्न कोणतंही ठरवणं अवघड आहे. अनर्जित उत्पन्न कोणतंही ठरवणं अवघड आहे. आता पेन्शन हे संक्रांत उत्पन्न आहे, लॉटरीपासून मिळालेलं उत्पन्न हे त्या व्यक्तीचं संक्रांत उत्पन्न आहे, हे ठीक आहे. पण बऱ्याच वेळेला अनेक उत्पन्न असे असतात की ते संक्रांत उत्पन्न नेमकं आहे की नाही ठरवलं. गव्हर्नमेंट अनेक ग्रँट देते, मदत देते गरीब व्यक्तींना. मग त्याचा समावेश संक्रांत उत्पन्नात करायचं किंवा नाही, किंवा अर्जित उत्पन्नात करायचं की नाही, अनर्जित उत्पन्नात करायचं की नाही, याचं काटेकोर विभाजन करण्याची व्यवस्था आपल्याकडे उपलब्ध नाही. कुठल्याही देशात अशी अचूक व्यवस्था उपलब्ध नाही. म्हणून मिळणारी आकडेवारी पुरेशी विश्वसनीय असेलच असे नाही. अशा पद्धतीनं आपल्या पुढं ह्या अडचणी आहेत की राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करत असताना या अडचणी समोर या ठिकाणी उद्भवलेल्या आहेत. हे राष्ट्रीय उत्पन्न ही अर्थशास्त्रातली महत्त्वाची संकल्पना आहे. आपण यापूर्वी पाहिलेलं आहे राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशात नैसर्गिक साधन संपत्ती आणि श्रम यांच्या मदतीने विशिष्ट कालावधीत अंतिम वस्तू व सेवांचे जे उत्पादन होते त्यांचे पैशात व्यक्त होणारे मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, अशी डॉक्टर मार्शल यांनी व्याख्या केलेली आहे. पिघू यांनी अशी व्याख्या केलेली आहे. समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाचा जो भाग पैशात व्यक्त होतो त्याला राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणतात. त्यानंतर उपभोगाला फिशर यांनी महत्त्व दिलेले आहे की लोकांनी जो विशिष्ट वर्षात विशिष्ट काळात उपभोगावर केलेल्या खर्चाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय, अशी पण व्याख्या केलेली आहे फिशर यांनी. राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मापन करण्याच्या पद्धती 3 पाहिल्या आणि राष्ट्रीय उत्पन्न मापन करता येणाऱ्या अशा ह्या विविध अडचणी आहेत. यातल्या काही सैद्धांतिक अडचणी आहेत, काही व्यावहारिक आहेत. त्या सगळ्या एकत्रित अडचणी साधारणपणे 10 अडचणी या आपण आत्ता पाहिलेल्या आहेत. आणि त्यामुळं डिफिकल्टीज इन कम्प्युटिंग नॅशनल इन्कम
चा विचार केला तर निश्चित योग्य, पुरेशी, विश्वसनीय राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध होणे हे अत्यंत अवघड आहे, कारण ह्या अडचणी आहेत म्हणून. त्यामुळे जगातल्या कुठल्याही देशात अशी निश्चित, विश्वसनीय, पुरेशी आकडेवारी उपलब्ध असणं अत्यंत दुर्मिळ आहे, अगदी प्रगत राष्ट्रात सुद्धा. आणि त्यामुळं आपल्या देशाच्या परिस्थिती, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिस्थिती पाहून आपल्या देशाला राष्ट्रीय उत्पन्न मापनाची कोणती पद्धती योग्य आहे त्याचा स्वीकार त्या देशाने करणे हे योग्य ठरते. अशा पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनात येणारी विविध अडचणी आपण पाहिल्या. आता यानंतर याच युनिटमधलं पुढचं प्रकरण आहे ते म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे व्यावहारिक महत्त्व किंवा उपयोजन किंवा उपयुक्तता. ॲप्लिकेशन ऑफ नॅशनल इन्कम डेटा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे महत्त्व किंवा उपयोग किंवा उपयुक्तता. हा टिपाल यासाठी बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो 5 मार्कांसाठी. राष्ट्रीय उत्पन्नाचे महत्त्व अनेक कारणांसाठी. अलीकडच्या काळात 20व्या शतकाच्या उत्तरार्धाच्या काळात विशेषतः राष्ट्रीय उत्पन्न एक आर्थिक विकासाचे एक निर्देशक आहे, सूचक आहे. त्यामुळे या माहितीवरून अनेक वेळेला देशाच्या प्रगतीची तुलना केली जाते. कोणता देश विकसित आहे ठरवायचं असेल तर राष्ट्रीय उत्पन्न एक महत्त्वाचा निकष आहे. आणि म्हणून विशेषतः वेगाने आर्थिक विकास अनेक देशांचा सुरू झाला दुसऱ्या महायुद्धानंतर. एक महत्त्वाची संकल्पना अर्थशास्त्रातले राष्ट्रीय उत्पन्न. ही राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध संकल्पना आहेत. युनिटमधलं फक्त एक शेवटचा हा मुद्दा आहे की ॲप्लिकेशन ऑफ नॅशनल इन्कम डेटा. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे महत्त्व किंवा उपयोग उपयुक्तता. तर आपण पाहिलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी अनेक कारणांसाठी महत्त्वाची आहे, ती उपयुक्त आहे. तिचा वापर सरकारकडून केला जातो, जनतेकडून केला जातो, इतर अनेक संस्थांच्याकडनं केला जातो. अर्थशास्त्रात तर ती अत्यंत महत्त्वाची आकडेवारी आहे राष्ट्रीय उत्पन्नाची. अनेक कारणासाठी सरकारला त्याचा वापर करता येतो. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे इकॉनॉमिक प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. यासाठी आर्थिक नियोजन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा मोठा उपयोग होतो. आता आर्थिक नियोजन म्हणजे काय, तर विशिष्ट देशात किंवा अर्थव्यवस्थेत एखाद्या वस्तूचे किती उत्पादन करायचे, कोठे करायचे, किती प्रमाणात करायचे, आणि झालेल्या उत्पन्नाचे विभाजन समाजात कशा रीतीने करायचे याबद्दल देशातील मध्यवर्ती सत्तेने घेतलेला जाणीवपूर्वक निर्णय म्हणजे आर्थिक नियोजन होय. आर्थिक नियोजन म्हणजे विशिष्ट वस्तूचे किती प्रमाणात उत्पादन करायचे, कोठे करायचे, कसे करायचे, आणि झालेल्या उत्पन्नाचे वाटप समाजात कशा पद्धतीने करायचे याबाबत देशातील मध्यवर्ती सत्तेने जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय म्हणजे आर्थिक नियोजन होय. आणि म्हणून आर्थिक नियोजन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी महत्त्वाची आहे. की आपल्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न किती आहे, अमेरिकेचे किती आहे, जपानचे किती आहे, सिंगापूर मलेशियाचे किती आहे, हे तुलना करता येते राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून. की कोणत्या देशाचं उत्पन्न जास्त आहे, त्यामुळे कोणता देश प्रगत आहे, कोणता मागासलेला आहे, कोणता विकसनशील आहे, याचे आकलन होते यामुळे. म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचे पहिलं महत्त्व आहे की आर्थिक नियोजन यशस्वी करण्यासाठी जे राष्ट्रीय उत्पन्न अर्थव्यवस्थेच्या कोणत्या क्षेत्राचे किती हिस्सा आहे राष्ट्रीय उत्पन्नात. आपण पाहिलेलं आहे सन 2018-19 मध्ये भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेती क्षेत्राचा हिस्सा सुमारे 12% आहे.
आणि देशात जो एकूण रोजगार आहे त्या एकूण रोजगार निर्मितीमध्ये शेतीचा हिस्सा 60% आहे. राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून आपल्याला हे कळलं की 12% भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा हिस्सा आहे. 12% हिस्सा हा सुद्धा जास्त हिस्सा आहे, दुर्लक्षित करता येण्यासारखं नाही. उद्योग क्षेत्राचा हिस्सा किती आहे, सेवा क्षेत्राचा हिस्सा किती आहे, माहिती व तंत्रज्ञानाचा हिस्सा अलीकडच्या काळात जास्त व्हायला लागला आहे राष्ट्रीय उत्पन्नात. सेवा क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या या निर्मितीमध्ये. आणि म्हणून मग कोणत्या क्षेत्राचा अर्थव्यवस्थेत किती हिस्सा आहे राष्ट्रीय उत्पन्नात हे आपल्याला कळते, याचे आकलन होते. आणि त्यामुळं मग पुढच्या आर्थिक नियोजनात पुढच्या काही वर्षात मग कोणत्या क्षेत्राच्या विकासावर जास्त भर दिला पाहिजे हे समजते, हे नियोजन करता येते. आणि म्हणून आर्थिक नियोजन यशस्वी करायचे असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारी माहिती असणं आवश्यक आहे. कुठल्या वस्तू उत्पन्न कमी झाले, कुठल्या क्षेत्राचं कमी आहे, कुठल्या क्षेत्राचं जास्त आहे ते समजते. व्यापार किती झाला हे आपल्याला त्याच्यावरनं समजते. आणि त्यामुळं योग्य असं धोरण देशाला निश्चित करता येते. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नाचे पहिलं महत्त्व आहे की आर्थिक नियोजन यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. ती सगळी माहिती आपल्याला उपलब्ध होते आणि त्या माहितीचे विश्लेषण करून पृथक्करण करून देशाला योग्य अशी आर्थिक धोरणे यशस्वी करता येतात. तर आपल्या देशात आर्थिक नियोजन हे 5 वर्षांचे पंचवार्षिक योजना आहे भारतात. इतर देशात त्याचा कालावधी कमी जास्त आहे. आणि म्हणून मग 5 वर्षाच्या काळात ठराविक उद्दिष्ट साध्य करायचे आहेत. मग वर्षाला किती उद्दिष्ट साध्य करायचं, आर्थिक वाढीचा वेग समजा 5% साध्य करायचा असेल 5 वर्षात, तर मग प्रत्येक वर्षी किती टक्के वाढ केली पाहिजे, 1%, 1.5% अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग राखला पाहिजे अशी जबाबदारी निश्चित होते. आणि म्हणून आर्थिक नियोजन ही संख्या आर्थिक नियोजन यशस्वी करायचे असेल तर राष्ट्रीय उत्पन्नाची आकडेवारी माहीत पाहिजे. असे उत्पन्न किती आहे, गुंतवणूक किती आहे, बचत किती आहे, हे सगळे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवरून समजते. आणि मग उद्दिष्ट काय ठेवली पाहिजेत आणि ती किती प्रमाणात साध्य करायची याचे नियोजन आपल्याला करता येते, धोरणकर्त्यांना करता येते, सरकारला करता येते. त्या दृष्टीने ही संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे आपला पहिला मुद्दा आहे इकॉनॉमिक प्लॅनिंग, आर्थिक नियोजन. सर्वांना धन्यवाद.